नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजेच शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी ही आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून जाहीर करण्यात आलेली आहे। याचा जो कार्यक्रम होता तो आपल्या विठुरायाच्या पावनभूमीमध्येच म्हणजे पंढरपूरमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। त्याच्यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवळजवळ 17 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी ही जाहीर केलेली आहे आणि या 17 लाख शेतकऱ्यांसाठी जवळपास 13,000 कोटींचा निधी हा उपलब्ध करून दिलेला आहे। मित्रांनो, आता यामध्ये तुमचंही नाव आलेलं असणार। आता जर तुम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जर कर्जदार असाल तर या यादीमध्ये तुमचं नाव हे 100% आलेलं असणार। कारण आता जवळपास 7 लाख ह्या जे 17 लाख शेतकरी आहेत त्याच्यामध्ये जवळपास 7 लाख शेतकऱ्यांची यादी जी आहे ती म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेची आहे। तर या 7 लाख शेतकऱ्यांमध्ये तुमचंही नाव असू शकतं आणि उर्वरित जी 10 लाख शेतकरी आहेत ती जी यादी आहे ती असणार आहे राष्ट्रीयकृत बँकेची। म्हणजे जे खाजगी बँकामधील जे कर्जदार असतील त्यांची यादी यायला थोडासा वेळ लागू शकतो। आता सध्या जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांची यादी ही सरकारकडून दिली जात आहे। जसं इन्कम टॅक्स ऑफिसकडून जसं शेतकऱ्यांचा डाटा उपलब्ध होतोय त्याच्यानुसार याद्या ह्या प्रसारित केल्या जात आहेत। तर लवकरात लवकर तुमचंही नाव या यादीमध्ये येईल आणि ज्या पुढच्या उरलेले शेतकरी आहेत त्यांचे पुढील यादीमध्ये नाव हे नक्की येणार आहे। आता याच्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारची गडबड करू नका। म्हणजेच की आमचं नाव आलंय का, आमची यादी कुठं पाहायची, केवायसी कशी करायची, असे भरपूर प्रश्न हे प्रत्येक शेतकऱ्याला पडलेले असणार आहेत। मित्रांनो, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, ही जी 17 लाख शेतकऱ्यांची यादी आलेली आहे या प्रत्येक शेतकऱ्याला आपली केवायसी करणं गरजेचं आहे। जर केवायसी केली तर 31 जुलैपर्यंत आपल्या अकाउंटवरती हे जो कर्जमाफीचा लाभ आहे तो नक्की आपल्या अकाउंटला येणार आहे। यासाठी आपला मोबाईल नंबर हा बरोबर दिलेला असणं खूप गरजेचं आहे। जर आपला नंबर बरोबर दिलेला असेल तर त्या प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या कर्जमाफीचा मेसेज हा त्यांच्या मोबाईलवरती पाठवला जाणार आहे आणि आलेलाही असू शकतो। कारण आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांची पाहणी केली तर जे काही शेतकऱ्यांची यादी आली होती त्या प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवरती ज्यांचे नंबर बरोबर होते त्यांना मेसेज गेलेला आहे। असा मेसेज आलेला आहे की तुम्ही या कर्जमाफीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे, तुम्ही यासाठी पात्र आहात आणि तुम्ही आपली केवायसी करून पुढची प्रक्रिया पूर्ण करावी, धन्यवाद, अशा प्रकारचे मेसेज ह्या प्रत्येक शेतकऱ्याला गेलेले आहेत। जर काही शेतकऱ्यांचे नंबर चुकलेले असतील किंवा बरोबर दिलेले नसतील तर त्यांनी घाबरून जायचं काही कारण नाहीये। सोमवारपासून आपले सरकार सेवा केंद्र CSC सेंटर या ठिकाणी तुम्हाला आपली यादी या सर्व याद्या आपल्या सरकार सेवा केंद्रावरती आपल्याला पाहायला मिळतील। त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि आपलं नाव त्या यादीमध्ये आहे का ते पाहायचं आहे आणि जर आपलं नाव त्या यादीमध्ये असेल तर आपल्याला आपलं आधार प्रमाणीकरण म्हणजेच आपलं कर्जमाफीची केवायसी त्या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे। ही केवायसी सुद्धा तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्रावरतीच करायची आहे। त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं आधार कार्ड, मोबाईल नंबर या गोष्टी घेऊन जायचं आहे आणि तुमचं आधार कार्डचं प्रमाणीकरण आपला अंगठा लावून त्या ठिकाणी तुमची केवायसी कंप्लीट करायची आहे। केवायसी झाल्याबरोबर तुम्हाला 31 जुलैच्या आतमध्ये तुमच्या अकाउंटला तुमची कर्जमाफीची अमाऊंट ही पाठवली जाईल। अशा पद्धतीने तुम्ही तुमची कर्जमाफीची केवायसी करून घ्यायची आहे। आणि जर तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्रावरती जायला जमत नसेल किंवा तुम्हाला जर जाऊनही तुमचं नाव जर तिथं सापडलं नसेल तरी पण काळजी करू नका। सोमवारपासून प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये या याद्या पाठवल्या जातील। जे काही गावाचे ग्रुप आहेत त्या ग्रुपवरती या याद्या येतील। त्याचबरोबर तुमची जी बँक आहे त्या बँकेमध्ये सुद्धा बँकेच्या नोटीस बोर्डमध्ये ज्या याद्या आहेत त्या याद्या सुद्धा तिथे लावल्या जातील। त्यामुळे चिंता करू नका, कोणत्याही प्रकारची गडबड करू नका। तुम्हाला तुमचं नाव हे यादीमध्ये येईल, तुमची केवायसी करून घ्या, तुमच्या अकाउंटला पैसे 100% येतील आणि याच्या पुढच्याही याद्या पटपट येण्याच्या 31 जुलैपर्यंत सर्व याद्या येतील अशी शासनाकडून सूचना दिलेली आहे। आता याचा एक मोठा कार्यक्रम होईल, त्यामध्ये सर्व नेते मंडळी उपस्थित राहून हा कार्यक्रम घेतील आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती ही जी सर्व कर्जमाफीची अमाऊंट आहे ती प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटवरती पाठवली जाईल। अशा पद्धतीचं हे अपडेट होतं। याच्या पुढची जर अपडेट काय आली तर आपल्या चॅनलवरती नक्की येईल। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला या कर्जमाफीचा लाभ घेता येईल।
भेटूयात नवीन अपडेट्ससह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.